आजच्या ब्लॉगची सुरुवात ना अगदी जेवणापासूनच आहे बरं का. कारण सगळेजण असले ना मग आपल्या गप्पा गोष्टी ह्या गोंधळात ना जास्त शूटिंग काय होत नाही बरं का. तसंच काहीतरी झालं आणि नंतर ना जेवण वगैरे झाले, भांडे करून घेतली आणि किचन आवरायला घेतलं होतं. आता परत ना नंतर पाहुणे आले होते त्यांच्यासाठी सरबत बनवलं. आता पाहुणे म्हणजेच हे आमची गावाकडची आजी बरं का. मम्मी माझ्याकडे आली होती त्यामुळे मम्मीला भेटायला आली होती. मग येताना एवढे सगळे नारळ माझ्यासाठी इडलीला हे तांदूळ आणले होते, त्याचबरोबर हरभरा पण आणला होता बरं का. आणि नंतर ना मग आम्ही नारळ पाणी काढलं. आता हे नारळ पाणी ना त्यामध्येच ना ही आपली मलाई असते ना ती काढून घेतली, थोडीशी साखर ॲड केली आणि नारळ पाणी ओतून ना छान असं हे नारळ पाणी बनवलं होतं बरं का. खरंच हे खूप छान लागतं. तरी आमच्याकडे आईस क्यूब नव्हती बरं का. आईस क्यूब असेल तर हे नारळ पाणी अजून खूप छान लागतं. मग आम्ही सगळ्यांनीच पिऊन घेतलं. त्यानंतर ना फरशी वगैरे केली आणि नंतर ना मग चहा वगैरे झाला. तर संध्याकाळी मला गावात काम होतं, म्हणजे जोडवी आणायची होती त्यासाठी गेले होते. मग ती घेतली आणि नंतर ना ह्याच्या त्याला कानातलं पण बसवलं होतं. मग येताना छान अशी भेळ आणली होती. मग संध्याकाळची देवपूजा झाली. चला तर मग बाय.